नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे हा भाग अभ्यासत आहोत। या पाठामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणे कशी ओळखायची, रेषीय समीकरणे कसं ओळखायचं, वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये कशा पद्धतीने लिहिलं जातं आणि वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय इत्यादी संकल्पना अभ्यासलेल्या आहेत। तर या संकल्पनेवर आधारित आता आपण सराव संच 2.1 आज सोडवणार आहोत। चला तर मग आता आपण सराव संच 2.1 सोडवूया। प्रश्न पहिला काय आहे बघा, कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा। आता कोणतीही दोन तुम्ही तयार करून लिहू शकता, प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं। फक्त आता इथं काळजी काय घ्यायची आहे की इथं बहुपदी असणं आवश्यक आहे, त्यानंतर चलाचा मोठात मोठा घातांक हा दोनच असायला हवा आणि एकच चल असणं अपेक्षित आहे। या गुणधर्माचा विचार करून तुम्ही कोणत्याही प्रकारची समीकरण तयार करू शकता। जसं की आता मी एक समीकरण तयार करते बघा, इथं x वर्ग अधिक 5x अधिक 3 बरोबर 0। तर हे वर्ग समीकरण आहे का आहे, कारण नियमानुसार ही बहुपदी आहे। इथे x हे एकच चल आहे आणि या बहुपदीची सर्वात मोठी कोटी किती आहे, 2 आहे। 2 पेक्षा मोठी कोटी आहे का इथे नाही, त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे। त्यानंतर बघा 5x वर्ग अधिक x बरोबर 0, ठीक आहे। तर ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे। आपण याचं सामान्य रूपामध्ये रूपांतरित केलं तर ही सुद्धा वर्ग बहुपदी होते। म्हणजे असे दोन समीकरण लिहायला सांगितलेले आहेत, तुम्ही कोणत्याही दोन समीकरणे तयार करू शकता। आता प्रश्न दुसरा बघा काय आहे, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। आता पहिलं घेऊया आपण, या पद्धतीचं उदाहरण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सोडवलेलं आहे। पहिलं समीकरण काय आहे, x वर्ग अधिक 5x वजा 2। तर आता इथे कोटी किती आहे, चल किती आहे बघा, x हे एकच चल आहे आणि कोटी किती आहे याची, 2 कोटी आहे। 2 पेक्षा मोठी कोटी आहे का, नाही, ठीक आहे। म्हणजे 2 कोटी आहे, x हे एकच चल आहे, त्यामुळं दिलेलं समीकरण हे काय आहे, बहुवर्ग समीकरण आहे। त्यामुळं x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे। हे वर्ग समीकरण आहे। आता यातलंच पुढचं उदाहरण बघा काय आहे, y वर्ग बरोबर 5y वजा 10। आता याचा आपण पक्षांतर करून घेणार आहोत। सुरुवातीला याला सामान्य रूपामध्ये आणायचं आहे। y वर्ग आहे कसं ठेवला, हा अधिक 5y आहे, उजवीकडून डावीकडे आला की वजा 5y होईल। त्यानंतर हा वजा 10 इकडे आला की काय होणार, अधिक 10 बरोबर 0, ठीक आहे। म्हणजे y वर्ग बरोबर 5y वजा 10 याला आपण सामान्य रूपामध्ये म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c या सामान्य स्वरूपामध्ये काय केलेलं आहे, रूपांतरित करून घेतलेलं आहे। त्यानुसार मग आता याचं चल किती आहे बघा, एकच चल आहे, y हे एकच चल आहे। कोटी किती आहे बघा, त्याची कोटी 2 आहे। म्हणजेच काय, y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे। आता इथं वर्ग समीकरण आहे हे लिहिण्यासाठी तुम्ही रूपांतरित करून समीकरण लिहिला आणि ते वर्ग समीकरण आहे लिहिला तरी बरोबर आहे, किंवा प्रश्नात विचारलेलं समीकरण तिथे लिहिला आणि हे वर्ग समीकरण आहे म्हटलं तरी बरोबर आहे, ठीक आहे। आता आपण आणखीन एक काही उदाहरण प्रश्न दुसऱ्यामध्ये सोडवूया बघा। तिसरं उदाहरण मी घेते याच्यामध्ये। तिसरं उदाहरण काय बघा, y वर्ग अधिक 1/y बरोबर 2, ठीक आहे। आता या समीकरणाला सुद्धा काय करावं लागेल, सामान्य रूपामध्ये रूपांतरित करावं लागेल। मग आपण काय करूया, दोन्ही बाजूला y ने गुणूया। आता y ने गुणलं की बघा काय होणार, y वर्ग गुणिले y अधिक 1/y गुणिले y बरोबर 2 गुणिले y। मग y वर्ग गुणिले y किती होईल,
वायचा घन अधिक ह्या वायला हे वाय कॅन्सल झालं, मग किती शिल्लक राहिले तर 1 बरोबर इकडे किती आहे 2 वाय. मग आता पक्षांतर केलं तर काय होईल, वायचा घन हा अधिक 2 वाय इकडे आला की वजा 2 वाय, हा अधिक 1 आहे कसं आहे बरोबर 0. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे वाय घन वजा 2 वाय अधिक 1 बरोबर 0. मग त्याच्यामध्ये चल किती आहे बघा, तर वाय हे एकच चल आहे. कोटी किती आहे या समीकरणामध्ये, तर इथं कोटी जर बघितलं तर 3 ही कोटी आहे. ठीक आहे, मग कोटी 3 असेल तर ती वर्ग बहुपदी असते का, नसते. म्हणून वाय घन वजा 2y अधिक 1 बरोबर 0 किंवा वाय वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हे वर्ग समीकरण नाही. हे वर्ग समीकरण नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक 5. उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 6 सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे. आता आपण कारण ते एकसारखी उदाहरण आहेत त्यामुळं आधीच्या उदाहरणाचा संदर्भ घेऊन तुम्ही सोडवू शकताय. आता आपण 5वं उदाहरण घेऊया. प्रश्न दुसऱ्यामधलं उदाहरण काय आहे, m अधिक 2 m वजा 5 m अधिक 2 m वजा 5 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. आता या प्रकारचं उदाहरण आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सोडवलेलं होतं. इथं सुरुवातीला आपण कंसावरील क्रिया करून घेणार आहोत आणि त्यावरून ते वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ठरवणार आहोत. मग काय करायचं आहे, पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे. मग काय होणार बघा, m कंसात m वजा 5. आता हा अधिक 2 आहे म्हणून अधिक 2 m वजा 5 बरोबर 0. आता गुणाकार करून घेऊया. m गुणिले m चा वर्ग वजा m गुणिले 5 5m अधिक 2 गुणिले m 2m. आता इथं अधिक आहे म्हणजे इथलं चिन्ह बदलणार, काय होणार नाही अधिक आहे अधिक वजा आहे म्हटलं चिन्ह काय होणार वजाबाकीचं देणार आपण मोठ्या संख्येचं. वजा 2 गुणिले 5 किती होणार आहे 10 बरोबर 0. ठीक आहे, मग आता काय होईल बघा, आता m वर्ग आहे तसा ठेवला आपण. आता इथं वजा चिन्ह आहे तसं. आता हा ऋण आहे हा धन आहे म्हणजे काय होणार वजाबाकी होणार. 5 मधून 2 गेले 3m, चिन्ह मोठ्या संख्येचं देतो म्हणून इथं वजा येणार. त्यानंतर वजा 10 बरोबर 0. मग काय समीकरण तयार झालं, m वर्ग वजा 3m वजा 10. तर आता हे वर्ग समीकरण आहे का ते आपण लिहूया. आता तर चल किती आहे बघा, m हे एकच चल आहे. कोटी किती आहे याची, तर या समीकरणाची कोटी 2 आहे. मग कोटी 2 आहे आणि एकच चल आहे याचा अर्थ काय झाला, दिलेलं समीकरण हे काय आहे वर्ग समीकरण आहे. त्यामुळे लिहूया आपण m वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्यामधील काही उदाहरणं सोडवलेली आहे. प्रश्न दुसऱ्यामधला 4थं आणि 6वं जे उदाहरण आहे ते तुम्ही घरी सोडवणार आहात. तसंच राहिलेल्या उदाहरणांचा देखील सराव करायचा आहे. चला तर आता आपण प्रश्न तिसऱ्यामधील काही उदाहरणं सोडवूया. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला ax समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये लिहायचं आहे आणि abc च्या किमती ठरवायच्या आहेत. तर प्रश्न तिसऱ्यामध्ये आपण काही उदाहरणं सोडवूया. पहिलं उदाहरण काय बघा, 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग. काय करायचं आहे आपल्याला, समीकरण सामान्य रूपामध्ये म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचं आहे. तुम्ही अनुक्रमे a b c च्या किमती सुद्धा काढायच्या. तर बघा यासाठी सुरुवातीला आपण दिलेल्या समीकरणाचं पक्षांतर करून सामान्य रूपामध्ये रूपांतरित करायचं आहे.
तर आता बघा y वर्ग जो आहे तो जर मी उजवीकडून डावीकडे घेतला तर काय होणार, तो धन होणार म्हणजे y चा वर्ग. ठीक आहे. आणि वर्ग असेल तो पहिल्यांदा येणार तर x वर्ग प्रथम घ्यायचा. आता अधिक 2y हा आहे तसा आहे त्यामुळे चिन्ह बदलायचा प्रश्न येत नाही. आता 10 जो आहे तो परत उजवीकडून डावीकडे आला म्हणजे तो वजा 10 होईल बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे दिलेल्या समीकरणाला आपण रूपांतरित करून काय समीकरण मिळालं, y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे आता हे x वर्ग dx अधिक c मध्ये रूपांतरित केलं. आता अनुक्रमे abc च्या किमती काढूया. इथं y वर्गचा सहगुणक किती आहे 1 त्यामुळे a ची किंमत झाली 1. b आता इथं सहगुणक काय आहे 2 म्हणजे b ची किंमत किती झाली 2. आता c म्हणजे अनुक्रमे 10 म्हणजे हे वजा 10 ही त्याची किंमत झाली. ठीक आहे. म्हणजे a ची किंमत 1 b ची किंमत 2 आणि c ची किंमत किती आली वजा 10 आली. आणि समीकरण सामान्य रूपामध्ये केल्यानंतर काय तयार झालं, y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. तर आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. दुसरं उदाहरण काय बघा, x वजा 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता सुरुवातीला x वजा 1 चा वर्ग जो आहे तुम्हाला विस्ताराची काही सूत्रे झालेली आहेत इयत्ता 8वी मध्ये. वर्ग समीकरणाच्या विस्ताराचं जे सूत्र आहे त्यानुसार आता आपण काय करणार आहोत तर हे सोडवणार आहोत. तर आता काय होईल बघा, याच्यामध्ये y वर्ग x चा वर्ग, सुरुवातीला हा कंस आपण सोडवून घेणार आहोत, x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, आता दुसरे पद काय वजा आहे, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हा झाला वर्ग विस्तार. याचा x वजा 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता हे उत्तर काय होईल, x वर्ग अधिक ही क्रिया केली तर काय होणार आहे तुमचं, तर ही क्रिया केल्यानंतर तुमचं उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे वजा 5y. ठीक आहे. मग 2x वजा 2x येणार आहे कारण हा धन आहे आणि हा ऋण आहे. म्हणजे इथं काय येणार 2 गुणिले वजा 1 वजा 2 वजा 2 गुणिले x वजा 2x म्हणजे इथं काय होणार आहे वजा 2x. आता वजा 1 चा वर्ग धन 1 होणार आहे म्हणजे हा झाला 1 बरोबर 2x अधिक 3. आता आपण हे पक्षांतर करून घेऊया. x वर्ग आहे तसा ठेवला, त्यानंतर बघा हा वजा 2x आहे तो पण आहे तसा ठेवला, त्यानंतर हा जो आहे वजा अधिक 2x तो उजवीकडून डावीकडे आला की काय होणार आहे वजा 2x अधिक हा 1 आहे तसा ठेवलेला आहे मी आणि हा अधिक 3 जो आहे तिकडे आला वजा 3 होईल बरोबर 0. मग आता बघा x वर्ग वजा 2x आणि वजा 2x म्हणजे ऋण ऋण काय होतं बेरीज करतो म्हणजे 2x अधिक 2x किती होणार आहे 4x. चिन्ह मात्र काय देणार आहोत बघा, चिन्ह जे आपण देणार आहोत ते वजाबाकीच देणार आहोत वजा 4x. आता इथं बघा 1 मधून 3 गेले 2 राहतो, चिन्ह मोठ्या संख्येने द्यायचं म्हणजे हे वजा 2 झालं बरोबर 0. म्हणजे आपलं समीकरण काय तयार झालं x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0. आता अनुक्रमे आपण abc च्या किमती लिहूया. a ची किंमत किती येणार आहे 1, b ची किंमत येणार आहे वजा 4 आणि c ची किंमत येणार आहे वजा 2. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आणखीन काही उदाहरणं आपण सोडवूया याच्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सांगते प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण काय केलं, x वजा 1 चा वर्ग जो आहे त्याचा वर्ग विस्तार नुसार ते मांडलं. वर्ग विस्ताराचं सूत्र काय, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, त्यानुसार हे मांडून घेतलं. पहिलं पद आहे x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद आहे x गुणिले दुसरं पद आहे वजा 1 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वजा 1 चा वर्ग. हे समीकरण आपण इथं सोडवून घेतलं. x वर्ग आहे तसं आहे 2 गुणिले x 2x 2x गुणिले 1 2x आणि हा ऋण असल्यामुळे इथं ऋण चिन्ह आलं. वजा 1 गुणिले वजा 1 किती येणार आहे धन 1. हा 2x अधिक 3 आहे तसा आहे. त्यानंतर हा x वर्ग आहे तसा ठेवला, मग वजा 2x आणि हा इकडे आल्यानंतर वजा 2x झाला. हा अधिक 1 आहे तसा आहे, हा अधिक 3 इकडे आला की वजा 3. आता x वर्ग आहे तसा ठेवला आपण, 2x अधिक 2x बेरीज होणार कारण ऋण ऋण असेल तर बेरीज करतो आपण. 4x चिन्ह ऋण येणार, मग 3 मधून 1 गेले 2, चिन्ह मोठ्या संख्येचं आहे वजा 2. म्हणजे समीकरण काय तयार झालं x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0. आणि अनुक्रमे abc च्या किमती काय आल्या, a ची किंमत 1, b ची किंमत वजा 4 आणि c ची किंमत किती आली वजा 2.
आता आपण तिसरं उदाहरण सोडवूया. तिसरं उदाहरण काय आहे बघा. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3 वजा x. ठीक आहे. आता आपण हे प्रश्न तिसऱ्यातलं तिसरं सोडवूया. उदाहरण मी फळ्यावर लिहिलेलं आहे. काय उदाहरण आहे. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3 कंसात 3 वजा x. आता हा x वर्ग मी आहे तसा ठेवला, याची जागा बदललेली नाही आहे. अधिक 5x पण आहे तसं ठेवूया. त्यानंतर बरोबर आता इथं वजा येतो आहे तसा ठेवला. वजा असल्यामुळे कंसाच्या आतली चिन्ह काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे हे होणार आहे 3 अधिक x. ठीक आहे. आता पुढे काय करता येईल बघा. एक्स वर्ग आहे तसा ठेवला, अधिक 5x आहे तसा आहे. आता हा जो अधिक x आहे तो इकडे आला काय होणार, वजा x. त्यानंतर हा वजा 3 आहे, उजवीकडून डावीकडे आला काय होणार, अधिक 3 बरोबर 0. मग x वर्ग अधिक 5x म्हणून 1x गेले, 4x अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे आपण ax वर्ग अधिक bx अधिक c मध्ये हे मांडून घेतलं. a ची किंमत किती येणार आहे, 1. b ची किंमत किती आहे, 4 आणि c ची किंमत किती आहे, 3. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. अनुक्रमे किमती किती आलेल्या आहेत, 1, 4 आणि 3. 1, 4 आणि 3. ठीक आहे. आता याच्यामधला जो प्रश्न चौथा आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि प्रश्न 6वा देखील तुम्ही सोडवायचा आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. याच्यामधलं प्रश्न 5वा घेऊया. प्रश्न 5वा काय आहे बघा. p कंसात 3 अधिक 6p बरोबर वजा 5. आता ह्याला सुद्धा सामान्य रूपामध्ये आपल्याला काय करावं लागेल, रूपांतरित करावं लागेल. जसं की आता कंस सोडूया. p गुणिले 3 किती होणार आहे, 3p अधिक 6p गुणिले p किती होणार आहे, 6p चा वर्ग बरोबर वजा 5. आता पुढे काय करावं लागेल, पक्षांतर करावं लागेल. आता डावीकडचं पक्षांतर डावीकडेच करणार, त्यामुळे चिन्ह बदलणार नाही. 6p चा वर्ग अधिक 3p हा वजा 5 मात्र उजवीकडून डावीकडे आला की काय होणार, अधिक 5 बरोबर 0. म्हणजे समीकरण काय मिळालं, 6p चा वर्ग अधिक 3p अधिक 5. आता एबीसीच्या किमती काय असणार आहे, a ची किंमत असणार आहे 6, b ची किंमत आहे 3 आणि c ची किंमत किती आहे, 5. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न तिसरा मधली उदाहरणं काही सोडवलेली आहेत. यातला फक्त चौथा आणि 6वा जो आहे तो तुम्ही काय करायचं आहे, सोडवायचा आहे. तर आता आपण आणखीन काही उदाहरणे याच्यामधील सोडवूया. प्रश्न चौथा आपण सोडवणार आहोत. प्रश्न चौथा काय बघा. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे किंवा उकली आहेत किंवा नाही हे ठरवा. तर यामध्ये एकूण 2 उदाहरणं आहेत. प्रश्न पहिला जो आहे चौथ्यामधला तो तुम्ही सोडवायचा आहे आणि आता आपण प्रश्न चौथ्यामधलं दुसरं उदाहरण सोडवणार आहोत. तर आता वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी इथं यमच्या काही किमती दिलेल्या आहेत, म्हणजे चलाच्या काही किमती दिलेल्या आहेत. चलामध्ये 2 आणि 5/2 या किमती घालून आपल्याला उत्तर 0 येतं का पाहायचं आहे. म्हणजे साधारणतः डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते का पाहायचं आहे. ठीक आहे. मग आता सुरुवातीला आपण पहिली किंमत घेऊया. यम बरोबर 2 ही किंमत समीकरणामध्ये ठेवूया. तर समीकरण काय आहे, 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. ठीक आहे. तर समीकरणाची डावी बाजू लिहून घेऊया आपण आणि उजवी बाजू काय आहे, 0. ठीक आहे. मग डावी बाजू काय आहे, 2m चा वर्ग वजा 5m. ठीक आहे. आता m ची किंमत किती घालायची आहे, 2 घालायची. मग 2 कंसात 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2. ठीक आहे. मग 2 गुणिले 2 चा वर्ग किती, 4 वजा 5 गुणे 10. आता हे सोडूया. 2 चोक 8, 8 वजा 10. 8 वजा 10 किती येईल, आता वजा 2 येईल. म्हणजे हे 0 काय का नाही आहे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे का, तर आलेली नाही आहे, कारण उत्तर आपलं वजा 2 आलेलं आहे. म्हणजेच काय, m बरोबर 2 हे 2m वर्ग
वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे मूळ नाही. ठीक आहे, म्हणजे या समीकरणाचं काय मूळ नाही. तर आता बघा लक्षात आलं का, पहिलं m बरोबर 2 करून आपण सोडवल्यानंतर उत्तर किती आलं आपलं -2. म्हणजे ते 0 इतकं आहे का, उजव्या बाजू इतकं आहे का, नाही आहे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आहे. म्हणजेच m बरोबर 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे मूळ नाही. तर आता आपण m बरोबर किती घेणार आहोत, 5/2 ही किंमत घालून उदाहरण सोडवूया. आता m ची किंमत किती घ्यायची आहे, m बरोबर 5/2. समीकरणाची डावी बाजू लिहूया आपण. काय आहे, 2m वर्ग वजा 5m. आता m च्या ठिकाणी काय घालायचं आहे, 5/2 ही किंमत घालायची आहे. तर बघा 2 गुणिले 5/2 चा वर्ग वजा 5 गुणिले 5/2. तर आता हे काय करत जायचं आहे, आपल्याला सोडवत जायचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा याच्यामध्ये काय होईल, 2 गुणिले, आता 5चा वर्ग किती 25 आणि 2चा वर्ग किती 4. कारण कंसाचा वर्ग असल्यामुळं आतल्या दोन्ही पदाचा आपण वर्ग करून लिहिलं. 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4. पुढे आहे वजा 5 गुणिले 5/2. तर आता जितकं संक्षिप्त रूप देता येईल तेवढं देऊया. बे के बे, बे दुने 4. ठीक आहे, मग आणखी शिल्लक काय करायचं बघा, 25/2 वजा 5 गुणिले 5/2. ठीक आहे, आता आणखीन काय करता येईल आपल्याला बघा. तर 25/2 आणि 25/2. आता वजा 5 जे आहे त्याच्यानुसार आता आपल्याला काय होणार आहे, तर आता बघा याच्यामध्ये 25/2 आणि पुढे राहणार आहे 25/2. आता इथं जे आहे, आता इथं काय आहे वजा 5m. वजा 5m मध्ये आपण किंमत काय घेतलं, वजा 5 गुणिले 5/2. आता हे सोडवायचं आहे. 25/2 आपण आहे तसं लिहिलेलं आहे. आता इथं याला छेद 1 असतो, मग वजा 5/1 गुणिले 5/2 किती होणार आहे, 5 25. म्हणजे हे काय होणार आहे वजा 25. बे के बे. ठीक आहे, मग 25/2 वजा 25/2 किती येणार आहे 0. आणि उजवी बाजू किती आहे 0. म्हणजे उत्तर आपलं किती आलेलं आहे 0 आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, m बरोबर 5/2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे मूळ आहे. या समीकरणाचे मूळ आहे. बघा 5/2 किंमत घालत गेलेली आणि उत्तर आपलं 0 आलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, 2 आहे तसा आहे, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4. हा वजा 5 आहे तसा ठेवलाय, 5/2 आहे तसा ठेवलाय. 2 ने 4 ला भागलं, शिल्लक काय राहिले 25/2 वजा 5 गुणिले 5/2. त्यानंतर आपण ही क्रिया करून घेतली की वजा 5 गुणिले 5/2 म्हणजे छेदाछेदाचा आणि अंशांशांचा गुणाकार करायचा. वजा 5 गुणिले 5 वजा 25 आणि 2 गुणिले 1 2. म्हणजे हे पण उत्तर किती आलं 25/2. मग 25/2 वजा 25/2 आले की आपलं उत्तर 0 आलं. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे. म्हणजेच m बरोबर 2/5 हे या समीकरणाची काय आहे उकल आहे किंवा मूळ आहे असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न सोडवूया. आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासूया. प्रश्न काय बघा, x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. तर सोपं आहे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला आपण हे काय करायचं आहे, जे समीकरण दिलेलं आहे ते उतरून घ्यायचं आहे. समीकरण आहे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे, आणि आता k ची किंमत किती घ्यायची आहे, k ची किंमत 3 घ्यायची आहे. ठीक आहे, आता आपण हे पुढे काय म्हटलं बघा, x बरोबर 3
हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. म्हणजे x ची किंमत किती दिलेली आहे 3. आता ही x ची किंमत फक्त या समीकरणामध्ये घालत जायचं आहे. ठेवूया आता k आहे तसा ठेवला, x ची किंमत आहे 3, 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x ची किंमत आहे 3 अधिक 3 बरोबर 0. हा k आहे तसा ठेवला, 3 त्रिक 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. आता आणखीन काय करताय बघा, k 9 आता हा वजा 30 अधिक 3 आहे, यांची वजाबाकी होणार. मग किती उत्तर येणार आहे, वजा 27 बरोबर 0. ठीक आहे. आता बघा पक्षांतर करूया. आता k 9 बरोबर वजा 27 जो इकडे डाव्या बाजूला आहे त्याला आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे तो काय होणार धन 27. मग आता काय समीकरण तयार झाले, k 9 बरोबर 27. k 9 म्हणजेच हा k गुणिले 9 आहे. मग k आहे तसा ठेवला, हा गुणाकारात आहे, तो डावीकडून उजवीकडे आला की भागाकारात जाईल. मग 9 ला 27 ने भागले की उत्तर किती येतं 3. 9 त्रिक 27 म्हणजेच k ची किंमत किती आलेली आहे 3 आलेली आहे. चला तर मग आता आपण आणखीन काही उदाहरणे सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.1 मधील आता आपण शेवटचा प्रश्न सोडवत आहोत. प्रश्न 6वा. प्रश्न 6वा काय आहे, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 एक समीकरण दिलेलं आहे आणि त्याचं एक मूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. म्हणजे जसं या आधीच्या उदाहरणामध्ये आपण दिलेल्या समीकरणामध्ये किंमत घातली, तसंच या पद्धतीने m ची किंमत वजा 7/5 ठेवून आपल्याला k ची किंमत काढायची. आता हा कृतीयुक्त प्रश्न आहे, रिकाम्या जागा आपल्याला भरत जायचं आहे. तर बघा 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या समीकरणाचे मूळ किती आहे, तर प्रश्नामध्ये दिले वजा 7/5. म्हणजे पहिली रिकामी जागा काय येणार वजा 7/5. ठीक आहे. आता पुढे बघा m बरोबर टिंब वरील वर्ग समीकरणात ठेवू, म्हणजे m ची किंमत किती आहे वजा 7/5. ही किंमत वरील वर्ग समीकरणामध्ये ठेवू. आता ठेवूया 5 आहे तसा आहे, m चा वर्ग म्हणजे इथे किंमत किती येणार तर पण 7/5 अधिक 2 गुणिले m आहे, म्हणजे इथे येणार वजा 7/5 अधिक k बरोबर 0. आता हे आपल्याला काय करत जायचं आहे, सोडवत जायचं आहे. तर आता मी तर कसं सोडवते बघा. आता सुरुवातीला आपण ही क्रिया करून घ्या. 5 गुणिले काय येणार बघा, 5 गुणिले वजा 7/5 चा वर्ग म्हणजे इथे किती येणार आहे 59 चा वर्ग 49 आणि 5 चा वर्ग 25. आता हा वजा 7 आहे त्यामुळे वजा 7 चा वर्ग धन 49 येणार. ठीक आहे. 49/25. आता इथं 5 ने 25 ला भाग जातो. 5 × 5 5 × 5 25. मग शिल्लक काय राहिलं 49/5 शिल्लक राहिलं. म्हणजे इथं रिकाम्या जागेमध्ये काय येणार आहे 49/5. ठीक आहे. बाकीचं कच्चं काम मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आता पुढचं सोडवूया आपण. पुढचं काय बघा 2 गुणिले वजा 7/5 आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं आपण काय करायचं, अंशांशाचा आणि छेदाछेदाचा काय करायचं गुणाकार करायचा आहे. आता 2 गुणिले वजा 7 म्हणजे मी होणार आहे वजा 14/5. ठीक आहे. आता ही क्रिया आपण परत कच्चं सोडवून घेऊया. आता काय शिल्लक राहिले बघा 49/5. आता हा धन आहे हा ऋण आहे म्हणजे इथं ऋण येणार. मग 14/5 म्हणजे आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. ठीक आहे. छेद समान आहे 5 आहे तसा ठेवला. मग 49 वजा 14 किती होईल, वजाबाकी करूया. 9 मधून 4 गेले शिल्लक राहिले 5. ठीक आहे. 4 मधून 1 गेले शिल्लक राहिले 3. 35/5. ठीक आहे. भाग घालवला तर किती येणार आहे 5×7=35. 5×7=35 म्हणजे हे दोन्ही सोडून आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे 7 अधिक k. आता म्हणजेच पक्षांतर केला तर काय होणार आहे k ची किंमत आता आपल्याला काय करायचं आहे पक्षांतर करायचं आहे. म्हणजे आता इथे आपल्याला काय मिळालेलं आहे 7 अधिक k बरोबर 0 मिळालेलं आहे. मग k आपण आहे कसं ठेवायचं आहे, k ची किंमत काढायची आहे बरोबर. हा धन 7 आहे तो खाली करून उजवीकडे गेला की काय होणार वजा 7 होणार. म्हणजेच k चं उत्तर किती येणार आहे वजा 7.
ठीक आहे, या पद्धतीने आपण हा कृतीयुक्त प्रश्न सोडवलेला आहे। बघा, पहिली रिकामी जागा काय आलेली आहे, -7/5, दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये पण -7/5, त्यानंतरच्या रिकाम्या जागेमध्ये पण -7/5, -7/5। त्यानंतर आपण ही पहिली क्रिया करून घेतली, 5 गुणिले -7/5 चा वर्ग, हे सोडवल्यानंतर उत्तर काय मिळालं, 49/5। त्यानंतर इथे आपण छेदाछेदाचा आणि अंशांशांचा गुणाकार केला, -7/2 -14/5 अधिक k बरोबर 0। आता 49/5 अधिक -14/5 ही क्रिया जी आहे ती आपण सोडवली। याच्यामध्ये छेद समान आहे तसा ठेवला, 49 - 14 किती येतं, 35। मग 5 ने 35 ला भागलं की उत्तर किती आलं, 7। म्हणजे ही रिकामी जागा आली 7। 7 अधिक k बरोबर 0। आता 7 अधिक k बरोबर 0 याचं पक्षांतर केले की k आहे तसा आहे, हा अधिक 7 आहे, डावीकडून उजवीकडे गेला की -7 होईल। म्हणजे k ची किंमत किती आली, k ची किंमत आलेली आहे -7। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सराव संच 2.1 पूर्ण केलेला आहे। राहिलेली उदाहरणं किंवा या सराव संचाचा पुन्हा एकदा सराव तुम्ही करायचा आहे आणि वहीमध्ये उदाहरणे सोडवून ठेवायचे। आता एक महत्त्वपूर्ण सूचना द्यायची आहे मला, जसं की कालच्या तुम्हाला वर्गाच्या ग्रुपवरती तुम्हाला सेतूची चाचणी आलेली आहे 15 मार्काची, ती मागील वर्षाच्या म्हणजे इयत्ता 9वीवर आधारित आहे। त्यामुळं ती चाचणी व्यवस्थित तुम्ही त्यावरती सोडवून ठेवायची आहे। ज्यावेळी आम्ही जमा करायला सांगू त्यावेळी ती चाचणी तुम्ही जमा करायची आहे। तर आता उद्याच्या रविवारी सुद्धा तुम्हाला सेतूचा पुढचा व्हिडिओ येईल, त्याच्यामधले सुद्धा सर्व स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवून पूर्ण ठेवायचं आहे। मूल्यमापनासाठी तुमची ही वही गृहीत धरली जाणार आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ती काळजीपूर्वक सोडवायचं आहे आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना कळवायचं आहे, ती वही पूर्ण ठेवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।